लागे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। आषाढी एकादशीसाठी अलंकापुरी अर्थात पंढरपूर सज्ज झालंय। आषाढी एकादशी अवघ्या काही तासांवरती आलेली आहे। एकादशीला पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते आणि या पूजेवेळी एका वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळतो। आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक सण आहे। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला हा दिवस साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातून लाखो वारकरी आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पायी चालत येतात। पायी वारीत वारकरी ऊन वारा पावसाची तमानं मळकता गाणं गात भजन अभंग म्हणत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होतात। रामकृष्ण हरी माऊली। तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आता आपण उपस्थित आहोत आणि उद्या वैष्णवांच्या सगळ्या सोहळ्याला उद्या हा सोहळा पूर्ण होईल, ही वारी उद्या पूर्ण होईल। आषाढी एकादशी उद्या आहे, पण त्याच आषाढी एकादशीसाठी किती तयारी केली आहे, मंदिरात काय काय सजावट केली आहे ते दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न। काय सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या फुलांनी हे मंदिर सजवण्यात आलं आहे। लाखो वैष्णव लाखो वारकरी भक्त उद्या आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतील आणि त्याच वैष्णवांसाठी जे इतक्या दिवसापासून चालत आलेले आहेत, ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता जे वैष्णव भक्त चालत आता पंढरपुरात आलेले आहेत आणि विठुरायांचं ते लवकरच दर्शन घेणार आहेत, त्याच वारकरी भक्तांसाठी इतकी ही मंदिराची उत्कृष्ट अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे। पांडुरंगाचं मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं आहे। वरही तुम्ही बघू शकता अतिशय वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, झेंडूची फुलं आहेत आणि त्यासुद्धा झेंडूच्या फुलांमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरण्यात आलेली आहेत। अशा पद्धतीने अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। रात्री आकर्षक रोषणाई देखील करण्यात येईल। फुलांचं वेगवेगळे डिझाईन्स देखील इथे बनवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो हे फुलपाखरूचं अतिशय सुंदर असं प्रतिकृती फुलांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे आणि वर आणखी एक प्रतिकृती फुलांची जी आहे ती लावण्यात आलेली आहे। तर मंदिरात आपण बघू शकतो अजूनही ही सजावट सुरूच आहे। अजूनही रात्रीपर्यंत सजावट सुरूच राहील। जवळपास 11 साडेदहाच्या दरम्यान ही सगळी सजावट पूर्ण होईल आणि हे मंदिर अतिशय सुंदर आणि असं फुलांनी गजबजलेलं, फुलांनी दरवळलेलं असं दिसेल। पण आत्ताही फुलांची बरीच सजावट झालेली आहे। चांगलं वाटतंय ना। हो, आम्ही दररोज सेवा करतो तिथे येऊन शनी। हे फुलाचं सजिलेलं झाडीतो, हे करतो, कचरा भरतो सगळा। हां, हे सगळी सेवा करतो। 3 रोज झालं आज इथं मंदिरात येऊन शनी। हां, पंढरपूरच्याच आहेत का तुम्ही? नाही, आम्ही तिकडे जालन्या जिल्ह्याचे। हां, इथं आलो सेवा करायला। हां हां, हे कचरा भरितो नेऊन टाकतो तिकडं। सेवा करतो आम्ही मनापासून आणि म्हणजे स्वतः येऊन करतो सेवा। पहिली माऊलीची सेवा करतो वर्षभर आळंदीत आणि नंतर पांडुरंगाची 5 दिवस करतो असं। तर माऊली दर्शक आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सजली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज सपत्नीक पंढरपुरात दाखल झालेत। मुख्यमंत्री सपत्नीक आज पहाटे साधारण 2:20 विठू रखुमाईची शासकीय पूजा करतील आणि या सोहळ्यासाठी अनेक मंत्री देखील पंढरपुरात पोहोचलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी तळ इथे येऊन खांद्यावरती घेऊन दिंडीपर्यंत ते चालत आले आणि तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात स्वच्छता दिंडी पर्यावरण दिंडीत देखील सहभागी झालेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की आज साधारण रात्री 2:20 शासकीय महापूजेला सुरुवात होईल, पण तत्पूर्वी सालाबादप्रमाणे मुख्यमंत्री या ठिकाणी आले। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावरती ते गेलेले होते। तिथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर त्यांनी पालखी जी आहे पालखीबरोबर चालण्याचा आनंद घेतला आणि दौऱ्यात ते स्वच्छता दिंडी पर्यावरण दिंडीमध्ये देखील सहभागी होणार आहेत। अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। सगळे रेकॉर्ड तोडून यावेळी वारकऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि खरोखर पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे।
आता उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे निश्चितपणे यावर्षी जशी उत्तम व्यवस्था झाली, संपूर्ण वारीचं आषाढीचे पर्व संपलं की काही कमतरता राहिल्या आहेत का त्या पुन्हा एकदा बघू आणि याहीपेक्षा चांगली व्यवस्था पुढच्या वर्षी करू. उद्या आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे काय? संत आणि देव भेटीचा सोहळा. आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात लाखो वैष्णवांचा मेळा जमलाय. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशीचं महत्त्व काय याबद्दल सांगतायत ज्येष्ठ कीर्तनकार व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड. आषाढीच्या वारीसाठी प्रत्येक वारकरी हा सगळं कामधंदा सोडून तिथं आलेला असतो. काय अशी ओढ असते आणि आषाढी वारीचं महत्व? आषाढी वारीचं सर्वात महत्व म्हणजे एकतर सांघिक भक्ती. सर्व मिळून एकत्रित येऊन जी सेवा केल्या जाते, मग भजनाच्या रूपानं असेल किंवा काही लोकांनी अन्नदानाच्या रूपानं सेवा घडते. वारी म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिकतेने तपाचं मूर्त स्वरूप म्हणजे वारी आहे. चालण्यामुळं कायिक सेवा होती, बोलण्यामुळं वाचिक सेवा होती आणि मनामध्ये देवाला, संताला सोडून दुसरे विचार येत नाही, म्हणजे मानसिक सेवा होती. तिन्ही तप एकत्रित एकाच वेळेला घडणारी चीज म्हणजे वारी आहे. आणि आषाढीचं महत्व हे की देव आषाढी वारीला याला देवशयनी एकादशी म्हणतात. देव शयन करतो म्हणजे आपल्या जुन्या पौराणिक पद्धतीनं तो आराम करतो थोडक्यात. मग देव विश्रांतीला जाणार त्याच्या भेटीसाठी हे सर्व वारकरी पंढरपूरला जातात. आणि तरी जसे पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तसे पांडुरंग देखील वारकऱ्यांची वाट पाहत असतो. बहु उतावीळ भक्तीची या काजा आणि होशी केशी राजा पांडुरंगा, किंवा वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळुता तरी उतावीळ. देव सुद्धा संताच्या, भक्ताच्या, भजण्याच्या भेटीला उतावीळ झालेला, म्हणजे नाही तरी भक्ताविन देवा आणि कैची रूप घडे सेवा. देवाला बी किंमत भक्तामुळेच आहे. आणि नाही तरी देव हा मुळात जरी मोठा असला तरी शास्त्र असं आहे की मोठेपणात वाहून जाणाऱ्याला आनंद मिळत नाही. जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाकरी. आषाढी एकादशीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरात जमलाय. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरती पंढरीत माऊली दर्शक दाखल झालेत. आणि या पंढरपुरात पोहोचल्यावर या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थातच या भावना उदात्त असतात. म्हणजे खरं तर तो कळस दिसल्यानंतर धावा केला जातो. काही वेळेला तर थेट चरण दर्शन होत नसलं तरी कळस दर्शन झाल्यानंतर देखील वारकरी हे समाधानी होतात. त्यामुळे अशी एक उदात्त भावना घेऊन, म्हणजे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ही जी एक भावना असते त्याच भावनेतनं पंढरपुरात हे सगळे वारकरी पोहोचलेले असतात. आणि एक वेगळ्या पद्धतीची ओढ जशी भक्तांना लागलेली दिसते विठुरायाच्या दर्शनासाठी किंवा रुक्मिणीच्या दर्शनाकरता, या मातेच्या दर्शनाकरता, तशीच ओढ जी आहे ती देवाला देखील लागलेली असते, असा वारंवार उल्लेख अभंगातनं, संतांच्या अभंगातनं व्यक्त झालेला आहे. देव देखील कमरेवरती हात ठेवून आपल्या सगळ्या भक्तांची वाट पाहतोय असं वर्णन अभंगातनं करण्यात आलेलं आहे. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भाविकांनं सोन्याचा पोशाख आणि चांदीनं मढवलेलं सागवानी लाकडीचे पाट अर्पण केलेत. विठ्ठल रुक्मिणीच्या पोशाखासाठी 10 तोळे सोन्याचा वापर करण्यात आलाय आणि या चांदीच्या पाटासाठी 4 किलो चांदीचा वापर करण्यात आलाय. आणि मुख्यमंत्र्यांनीही विठ्ठल रुक्मिणीसाठी पोशाख अर्पण केला. सोलापूरचे श्री शुभम तिवारी यांनी 9 तोळेचा देवाला अंगारखा, सवळं, बाजूबंद, शेला, समोरचे मनगटपट्ट्या असं आणि आईसाहेबाच्या गळ्यातला ठुशी
असं सगळं त्यांनी, आणि मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या हे सगळं अर्पण केलेलं आहे. तो सोलापूरचे दानवीर आहेत. खूप अतिशय कष्टातून त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे. आणि हे आम्ही म्हणजे नित्यपूजेच्या नंतर हा सगळा ड्रेस आम्ही घालणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडनं काही पोशाख आलेला आहे? मुख्यमंत्र्याकडून ही अंगरखा आलेली आहे आणि त्याच्यानंतर सुंदर असं भगवा सोहळा आलेला आहे, भगवा शेला आलेला आहे, आईसाहेबाला पैठणी आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. आषाढी एकादशीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुरात जमल्याचं आपण बघतोय. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरीत दाखल झालेत. आणि या पंढरपुरात पोहोचल्यानंतर या वारकऱ्यांच्या भावना या टोकाच्या असतात, उदात्त असतात. म्हणजे कधी एकदा पंढरपुरात आपण पोहोचतो आणि विठुरायाचं दर्शन घेतो अशी प्रत्येकाला ओढ लागलेली असते. काय नेमकं त्यांना वाटतंय हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आणि असंच हे श्रीमुख आवडीने पाहण्यासाठी हजारो वारकरी भक्त इथे आलेले आहेत. वारकऱ्यांची गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे. दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे. महिला वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, लांबून चालत आलेले आहेत. आणि आता शेवटी त्यांना त्यांच्या विठ्ठलाचं, पांडुरंगाचं दर्शन मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष प्रकारचं समाधान देखील आहे आणि एक लगबग देखील त्यांची सुरू आहे की कधी ते त्यांच्या विठ्ठलाचं दर्शन घेतील. कसं वाटतं आता विठ्ठलाचं दर्शन होणार काही वेळात? आनंद वाटतंय आम्हाला, आनंदच झाला आहे दर्शन घेऊन. आम्हाला दर्शन भेटलं, छान वाटतंय. अशा भावना यांच्यामध्ये आहेत. आणखी काही वारकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया. माऊली, काय सांगाल, कसं वाटतं? खूप छान वाटतंय, विठ्ठलाचं दर्शन होतंय. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या वर्षीची वारी पूर्ण हायटेक वारी आहे. आम्ही बघतोय सुखसुविधा एकदम अतिशय छान प्रकारच्या शासनाने यावर्षी केलेल्या आहेत. आम्ही चालत आलो वाकरीपासून, पण कुठंच असं वाटलं नाही की काही गैरसोयी झालेली आहे. त्यामुळे यंदाचं दर्शन खूप छान होणार आहे. तर वारकरी कामावर खुश आहेत, एवढं नक्की. जे मॅनेजमेंट झालेलं आहे ते सुद्धा चांगलं झालेलं आहे असं वारकरी म्हणतात. माऊली, कुठून आले? मी धुळ्याहून आलो. कसं वाटतं आज पांडुरंगाचं दर्शन अगदी तुमच्या काही सेकंदात होणार? एकदम छान वाटतंय. आनंद एकदम असा आनंद वाटते माऊली दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं. एकदम आनंद वाटतंय. रामकृष्ण. खूप बरं छान वाटतंय. तर अशा पद्धतीने लोक लांबून चालत आलेले आहेत आणि आता काही सेकंदात पांडुरंगाचं दर्शन त्यांचं होणार आहे. त्यामुळे त्यांना इथे थांबण्याची इच्छा नाही आहे, 2 मिनिटं जास्त बोलण्याची इच्छा नाही. आनंद सगळीकडे चालू आहे. लवकरात लवकर जावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं अशी भावना सगळ्याच वारकऱ्यांमध्ये दिसून येते. तर माऊली दर्शक, अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावात आज बालगोपाळांचा नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला. शालेय जीवनातच आपली संस्कृती आणि परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या संकल्पनेतून वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची हे ब्रीदवाक्य घेऊन जवळपास 16,000 विद्यार्थी लोणी गावात जमले होते. तर हजारो विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा जो त्या सोहळ्यानं सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावामध्ये आज अगदी भारावलेलं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आणि बालगोपाळांचा रिंगण सोहळा, अतिशय नयनरम्य असा रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू आहे. प्रवरा शिक्षण संस्थेचे जवळपास 15 ते 20 हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक शाळांच्या दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि मानाच्या दिंड्या असतील, निवृत्तीनाथांची असेल, एकनाथ महाराजांची असेल, अशा वेगवेगळ्या थीम त्यांना देण्यात आल्या. अशा या भक्तिमय वातावरणामध्ये सगळेजण आज रमलेले दिसत आहेत आणि मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केलेले आहेत, मुलांनी देखील पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले आहेत, गळ्यामध्ये टाळ, मृदुंग आणि असा सगळा एक भक्ती रसामध्ये सगळी लोणी जे गाव आहे ते न्हावून गेलेलं दिसतंय. आणि हे जे संकल्पना आहे ही नेमकी काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुष्मिता ताई आपल्यासोबत आहे. ताई, काय नेमकी ही संकल्पना आहे? अतिशय भारावलेलं वातावरण बघायला मिळत आहे. प्रवरा हे कायम शिक्षणाचं माहेरघर राहिलेलं आहे आणि आम्ही शिक्षणामध्ये असल्यामुळे जून जुलैमध्ये आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही, आमच्या शिक्षकांना जाता येत नाही, म्हणून आम्ही ते पंढरपूर साकारला. आमचे विद्यार्थी 16,000 संख्येने, अंधमुक बधीर मुलं असू दे,
किंवा प्रायमरीचे आमचे बालगोपाल असू दे, सगळ्यांना आम्ही इथं घेऊन वारीची एक संकल्पना घेऊन आम्ही इथे पंढरपूरला आलेलो आहोत. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, लोणी, अहिल्यानगर.